औसा तालुक्यातील पारधेवाडी येथे वारकरी संप्रदायाच्या भक्ती परंपरेत अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारा अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणासह रामकथा आयोजित करण्यात आली होती। पारधेवाडी येथे रामनवमी ते हनुमान जयंती 7 दिवसांच्या कालावधीत यशस्वीपणे संपन्न झाला। शेवटच्या दिवशी हबप रामायणाचार्य गहिनीनाथ महाराज गोमदे यांच्या भक्तिपूर्ण काल्याचे कीर्तनाने या धार्मिक सोहळ्याचा दिमागदार समारोप झाला। पारधेवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताह वारकरी संप्रदायातील सामूहिक उपासना पद्धतीचा एक भाग आहे, ज्यात 7 दिवस संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामांपर्यंतच्या अभंगावर तत्वचिंतन आणि हरिनाम जप केला जातो। पारधेवाडीतील हा सोहळा स्थानिक पातळीवर आयोजित असून सप्ताहात सकाळी काकडा आरतीपासून सुरू होऊन ग्रंथपालखी मिरवणूक आणि महाप्रसाद वाटपापर्यंत पोहोचला। या सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांनी सहभाग घेतला, ज्यामुळे भाविकांमध्ये ईश्वर नामाचे महत्त्व अधोरेखित झाले। पारधेवाडी येथील भूमिपुत्र बालाजी साखरे यांनी यावेळी गावातील लेक मातांसाठी येणाऱ्या पुढच्या वर्षी सप्ताहाच्या निमित्ताने भेट वस्तू देण्याचे घोषित केले। तसेच सर्वांनी हनुमान चालीसा पाठांतर करावे यासाठी बालाजी साखरे यांनी पारधेवाडी ग्रामस्थांना हनुमान चालीसा पुस्तक देणार असल्याचे नमूद केले। हबप गहिनीनाथ महाराज गोमदे यांचे काल्याचे कीर्तन ऐकून भाविकांच्या मनाला भक्तीचा स्पर्श झाल्याचे, भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचे वर्णन करत दही लाह्यांचे प्रसाद वाटप करण्यात आला। यावेळी ग्रंथ शोभायात्रेत पुरुष महिला भाविकांनी फुगड्या खेळत आनंदोत्सव साजरा केला। या सप्ताहाचा परिणाम म्हणजे शेकडो भाविकांचा सहभाग आणि गावात सकारात्मकता। अखंड हरिनाम सप्ताह महाराष्ट्राच्या धार्मिक वारसाचे प्रतीक आहे, ज्यामुळे भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा मिळते। पारधेवाडीतील हा सप्ताह यशस्वी झाल्याने स्थानिक वारकरी संप्रदायात समाधान व्यक्त केले जात आहे। यावेळी सरपंच हनुमंत जाधव, माजी सरपंच गणपत कानडे, महंत सागरनाथ महाराज, जयहिंद शिंदे, बसवराज साखरे, तंटामुक्ती अध्यक्ष विश्वास साखरे, मच्छिंद्र महाराज साखरे, अरुण कवे, जनक भडके, दयानंद तांबोळकर, घोडीराम कवे, बंकट कवे, शेखराव कवे, उद्योजक बालाजी साखरे, गुलाब साखरे तसेच गावातील लहान थोर भाविक भक्त व पारधेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोहळे घरी ताकाचे सरोवर, येते नवनीताचे पूर, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। तू काय म्हणे आता आम्ही नवज दवडिता, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। समचरण सरोजम सांद्र नीलाभदाभं जगननी तपानी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंदनेत्रं
सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्षगाथा जीवन बिराजदार जनशक्ती औसा लातूर.